मंडळी, मी रुपाली तुमचं स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. अपेक्षा करते तुम्ही सर्व ठीक असाल, स्वतःची काळजी घेत असाल. तर संध्याकाळ झाली होती, दिवाबत्तीचा वेळ झाला होता आणि म्हटलं चला ब्लॉगची सुरुवात जी आहे ना, तर आता संध्याकाळपासूनच करूया. त्याचं रिझन तुम्हाला मी पुढे सांगेनच, एवढ्या दिवस लॉंग व्हिडिओ काय येत नव्हते. तर त्याआधी मी सांगते की हा जो ब्लॉग आहे तो 2 दिवसाचा आहे. म्हणजे आजचा इव्हिनिंगचं रुटीन आणि उद्याचं माझं, तर असं 2 दिवसाचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केलं. तर आज मी इव्हिनिंगचं रुटीन आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये ना तुमच्यासोबत माझी शॉपिंग जी मी केलेली आहे सध्या, तर ती शेअर करणार आहे. म्हणजे मी काही गोष्टी परचेस केलेल्या आहेत माझ्या स्वतःसाठी, ड्रेसेस वगैरे, तर ते शेअर करणार आहे. त्याचबरोबर साडीसुद्धा परचेस केली, तीसुद्धा शेअर करणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू पहा आणि आवडल्यास ॲज युज्युअल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर काय झालं होतं ना, थोडे दिवस म्हणजे गणपती गेल्यानंतर बरेच घरातली कामंसुद्धा होती आणि जाणं येणं कुठे ना कुठे आणि आळस, या सगळ्या गोष्टींमध्ये ना व्हिडिओ काही शूट करत नव्हती मी. रोज विचार करायची की उद्यापासून सुरुवात करूया आणि उद्या कधीच येत नव्हता. तर आपण आपल्या आयुष्यामध्ये पण असंच करत असतो. आजचं काम उद्यावर, उद्याचं परवावर, असं ढकलत ना दिवस कधी निघून जातात, दिवस निघता निघता महिने कधी होतात, आठवडे कधी होतात, वर्ष कधी होतात कळतच नाही आणि आपण जिथल्या तिथेच असतो. खरं तर ना वेळेवरती सगळ्या गोष्टी जर आपण केल्या ना, तर कधीही कुठलाही स्ट्रेस आपल्याला येत नसतो. हे सगळं माहिती असतं तरीसुद्धा ना आपल्याला आपल्यामध्ये असलेला कंटाळा तो झटकून कामाला लागणं थोडंसं कठीण वाटायला लागतं. तर माझंही या दिवसांमध्ये असंच झालेलं. मी फायनली विचार केला की आज काही झालं तरी संध्याकाळ का झालेली असताना पण मी आज तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणारच. म्हणजे आज मीपासून सुरुवात केली तर उद्यापर्यंतचा जो ब्लॉग आहे तुमच्यासोबत शेअर करेन. खरं तर मनात आलेलं की आज नको, तर उद्यापासूनच करूया. पण फायनली मनाचा निश्चय करून ना आजचं काम आजच करण्याचं ठरवलं मी आणि मग ही अशी सुरुवात केली. संध्याकाळी दिवाबत्ती झाला, त्यानंतर मग मी स्वयंपाकाला लागली. स्वयंपाकामध्ये साधं सिंपल थोडंसं काही जेवण बनवायचं होतं, तर तेच करायला मी त्याला सुरुवात केलेली आहे. तर इथे मी माझा स्वयंपाक तर आवरून घेणारच आहे, त्यासोबत नाही ते क्लिनिंगसुद्धा करणार आहे. म्हणजे मसाल्याचा जो डब्बा आहे ना माझा, थोडासा तो रिकामा झाला होता आणि थोडंसं एखाद दुसऱ्या डब्यामध्ये ना मसाला थोडासा होता आणि जिरे वगैरे किंवा राई असं थोडंसं होतं. तर म्हटलं सगळा डब्बाच क्लीन करून घेते. म्हणजे काय होईल, जेव्हा मला गरज पडेल ना तेव्हा याच्यामध्ये सगळ्या वस्तू व्यवस्थित फुलफिल झालेल्या असतील. म्हणजे जेव्हाच्या तेव्हा गोष्टी आपण केल्या ना तर त्या सोप्या जातात आपल्याला. म्हणजे आता एखादी आपली बरणी रिकामी झाली तर लगेच ताबडतोब ती बरणी क्लीन करून, स्वच्छ करून, सुकवून लगेच त्याच्यामध्ये जी काही गोष्ट असेल ती भरून ठेवली. म्हणजे दुसऱ्या दिवशी आपल्याला स्वयंपाक करताना किंवा काम करताना ती गोष्ट तुम्हाला रिकामी, म्हणजे ती बरणी मिळणार नाही जेव्हाच्या तेव्हा फील केल्याने. तर आपल्या आयुष्यातसुद्धा असंच असतं. ज्या गोष्टी जेव्हाच्या तेव्हा आपण जर केल्या तर आपल्याला त्याचा कधीही स्ट्रेस येत नाही. टाईम कधीच अपुरा पडत नाही. आपण नेहमी, आपल्याकडे सगळ्यांकडे एकच रिझन असतं कोणतीही गोष्ट न करण्याचं, ते म्हणजे वेळ मिळत नाही. आणि बऱ्याचदा असं होतं ना की हा वेळ फक्त ना आपल्यामुळेच आपल्याला मिळत नसतो. म्हणजे एक गोष्ट ना आपण व्यवस्थित प्लॅनिंगने न करता, कधीही कुठल्याही वेळेला कुठल्याही गोष्टी किंवा प्रायोरिटी न ठरवता दिवसभर अगदी रटून कामं करूनसुद्धा आपल्याला लास्टला म्हणजे इव्हिनिंगला ना त्याचं सॅटिस्फॅक्शनसुद्धा मिळत नाही. कारण त्याचं असं असतं की प्रायोरिटी ठरवत नाही आपण. त्याचबरोबर ना कामाचं वेळेचं बंधन नसतं आपल्याला. कधीही कुठलंही काम गरज नसताना आपण फुकटच वेळ घालवत कुठल्याही गोष्टी करत बसतो आणि या सगळ्यामुळे वेळ तर वाया जातो. वेळेत कुठली कामंही होत नाही आणि स्ट्रेससुद्धा येत असतो आपल्याला. तर इथे मी देवाला नैवेद्य दाखवून घेतला. ह्याने काजू कतरी आणली होती, तर म्हटलं चला देवाला नैवेद्य दाखवूया. आणि मी आता ना पर्पलवरनं जे हेअर ग्रोथ सिरम मागवलं होतं, तर म्हटलं चला त्याचा यूज पण कसा करावा तुम्हाला दाखवावं. याचा रिझल्ट काय येईल तेही मी 2-3 महिन्यांनी तुमच्यासोबत शेअर करेनच, कारण लगेच काही शेअर करता येणार नाही. कारण ह्याचा खरोखर मला रिझल्ट भेटतो की नाही हे मला वापरल्यानंतरच कळेल. तर आता घरातली सगळी कामं आवरलेत, देवपूजासुद्धा झाली आणि लोलो स्कूलला गेला आहे, प्रज्ञासुद्धा स्कूलला गेला. तर म्हटलं हे तुमच्यासोबत शेअर करावं. खूप दिवसापासून म्हणजे झालं, आठवडाभर झालं मला हे तुमच्यासोबत शेअर करायचं होतं. पण आपले लाँग ब्लॉगसुद्धा येत नव्हते, त्यामुळे म्हटलं शेअर शॉर्टमध्ये केलं तर ते व्यवस्थित तुम्हाला दिसणारही नाही. तर आता दाखवते मी काय काय शॉपिंग केलेली आहे या दिवसांमध्ये. आणि खरं तर मला ना माझ्या वाढदिवसाच्या वेळेला मला हे घ्यायचं होतं, पण मला जायला पॉसिबल झालं नाही. त्यामुळे मग हे आत्ता घेतलेलं आहे गणपती झाल्यानंतर. तर दाखवते आणि त्याचबरोबर एक मिंत्रावरून सुद्धा ऑर्डर केलेलं आहे. तर त्याचासुद्धा तुम्हाला रिव्ह्यू देते आणि शेअर करते. मला आहे ना सगळ्यात जास्त ना हा ड्रेस आवडलेला आहे. तुम्ही बघू शकता, खूप खूप सुंदर असा ड्रेस आहे. आय थिंक मला वाटतं ह्याचं की
वेगळंच काहीतरी सिल्क बोलला तुम्हाला, माझ्या लक्षात नाही आहे. काहीतरी वेगळंच सिल्कचं नाव घेतलं त्यांनी, पण मला हे थोडंफार ना चंदेरी कॉटनचं म्हणजे चंदेरी सिल्क असतं ना तशा टाईपचं वाटतंय. खूप छान असं नेक आहे बघा, वी नेक आहे आणि याला ना छोटंसं असं म्हणजे बीड्सचं जे असतं ना वर्क, तर ते सुद्धा केलेलं आहे. आणि त्यानंतर ना ह्याचे हात जे आहेत ते 3/4 स्लीव्ज आहेत. छान डिजिटल प्रिंट आहे. इथे बुट्ट्यासुद्धा आहेत बघा गोल्डनमध्ये. खूप छान दिसतंय आणि थोडं युनिक कॉम्बिनेशन आहे, तुम्ही बघू शकता. थोडं वेगळं कॉम्बिनेशन आहे. मरून कलर आहे मध्ये-मध्ये आणि त्यानंतर हा ऑफ व्हाईट कलर. तर हा मला ड्रेस ना प्रचंड आवडला. थोडा वेगळा डिफरंट असं बोलू शकता आणि त्याच्यासोबत ना हा सुंदर असा दुपट्टा आहे. हा बघा असा. तर हा सुंदर असा ना दुपट्टा आहे त्याच्यासोबत आणि त्याच्या साईडला ना म्हणजे दुपट्ट्याला बॉर्डर आहे अशी आणि छान टिकल्या लावलेल्या आहेत. म्हणजे जो नॉर्मल दुपट्टा असतो ना तेवढी साईज आहे. खूप जास्त मोठा नाही किंवा खूप जास्त शॉर्टही नाही. आणि त्यासोबत ना ही अशी स्ट्रेट पॅन्ट आलेली आहे कॉन्ट्रास्टमध्ये. आणि खरंच खूप छान ड्रेस आहे. मला प्रचंड आवडला आणि अगदी अफोर्डेबल रेंजमध्ये मिळालेला आहे. एक कुर्ता सेट घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही, राणी कलरमध्ये आहे हा कुर्ता सेट. खूप सुंदर असा कुर्ता सेट आहे हा आणि मला प्रचंड आवडलं. तुम्ही इथे बघू शकता 3/4 स्लीव्ज आहेत आणि स्लीव्जला पण ना असं थ्रेडचं काम आहे आणि मध्ये-मध्ये टिकल्यासुद्धा आहेत सिल्वर कलरच्या. असं व्ही नेक आहे, चायनीज कॉलर ज्याला बोलतात ना तशा टाईपमध्ये आहे. नेकवरती पण डिझाईन आहे म्हणजे अशी थ्रेडवर्कची डिझाईन आहे आणि त्याचबरोबर ना मध्ये-मध्ये छोट्या-छोट्यांना टिकल्यासुद्धा आहेत. तर असा हा फुल ड्रेस आहे आणि याची लेंथसुद्धा बऱ्यापैकी छान आहे आणि तुम्ही बघू शकता इथे सुद्धा थ्रेडवर्कचं काम आहे आणि त्याच्यासोबत ना ही स्ट्रेट पॅन्ट आलेली आहे सेम कलरमध्ये. फक्त याच्यावर दुपट्टा नाही आहे म्हणजे कुर्ता सेट आहे हा, याच्यावर दुपट्टा नाही. त्यानंतर हा एक अजून आपण काय म्हणू शकतो त्याला कलर, अबोली कलर म्हणू शकता किंवा पीच कलर वगैरे. तर हा एक ड्रेस सुंदर असा बघा, ह्याच्यावर पण ना नेकवरती काम केलेलं आहे. खूप सुंदर असा गळा आहे आणि त्याच्यावरनं कॉन्ट्रास्टमध्ये थोडंसं थ्रेडिंगचं पण काम आहे. हात जे आहे ते 3/4 आहेत आणि खूप सुंदर असा ड्रेस आहे बघा. प्रिंट पण आहे त्याच्यावर, डिजिटल प्रिंट आहे पूर्ण. मागून दाखवते. फुल डिजिटल प्रिंट आहे त्याच्यावरती आणि प्रिंटवरती ना बीड्सचं कामसुद्धा आहे बघा. लग्नाचं जे लायनिंग आहे ना तर ते सुद्धा छान आहे. दोन्ही कुर्ता सेटला ना लायनिंग आहे आणि मागून असा हा प्लेन आहे. थोडंफार म्हणजे इथे खाली प्रिंट आहे आणि बाकी प्लेन आहे, तुम्ही बघू शकता. आणि हा सुद्धा ना एक वेगळा सिल्क आहे म्हणजे मला माहिती नाही याला कोणता सिल्क म्हणतात. आय थिंक त्याने कोणता तरी मलमल सिल्क की काय असं म्हणाला होता तो. एकदम वेगळं क्रीमी सिल्क असं काहीतरी म्हणाला होता, म्हणजे लक्षात नाही. आणि त्याच्यावरही ना स्ट्रेट पॅन्ट आहे आणि त्याच्यावरती असा हा दुपट्टा आहे. तर दुपट्ट्याची पण लेंथ आहे ना बऱ्यापैकी छान आहे, बघू शकता. दुपट्ट्याची सुद्धा खूप छान लेंथ आहे आणि अशी बॉर्डर सुद्धा आहे त्याला, बघू शकता. तर असे हे दोन माझे विथ दुपट्टा कुर्ता सेट होते आणि एक सिंगल कुर्ता सेट होता. तर आता सध्या दिवाळी आणि नवरात्र आहे त्याच्यासाठी मग मी थोडीफारी शॉपिंग केलेली आहे आणि कुठे जाणं येणं होतं आपल्या नवरात्रीत. मग त्याच्यासाठी म्हटलं चला घेऊया. खरं तर वाढदिवसाच्या वेळेला घ्यायचं होतं पण तेव्हा पॉसिबल झालं नाही, कारण मला जाता आलं नाही माहेरी. त्यामुळे गणपतीच्या म्हणजे आधी ना ही साडी मागवली होती मिंत्रावरून. ॲक्च्युली ना मला फोटोमध्ये ही साडी वेगळी दिसली आणि मला खूप आवडली, त्यामुळे मी ही मागवली. पण आल्यानंतर ती मला इतकी म्हणजे फार काही आवडली नाही साडी. म्हणजे ॲक्च्युली जो कलर आहे ना तो खूप छान आहे, पण साडीचं थोडंसं ना पल्लूचं जे वर्क आहे म्हणजे वर्क नाही करू शकत, पल्लूचा जो कपडा आहे ना तो मला फार काही इतका आवडला नाही. हे बघा, हे अशा प्रकारचं ना पल्लू आहे त्याला आणि फुल म्हणजे फुल बुट्टीवाली साडी आहे ही आणि थोडी ट्रान्सपरंट पण वाटते मला ती ॲक्च्युली थोडी. म्हणजे खूप नेटवाला वगैरे असं नाही म्हणू शकत, पण थोडीच ट्रान्सपरंट आहे.
आणि त्याच्यासोबत असा हा ना ब्लाऊज पीस पण आहे त्याच्यासोबत डार्क कलरमध्ये, बघू शकता. असा हा पल्लू आहे साडीचा. पण काय झालं, मला ही साडी इतकी आवडली नाही आणि मला रिटर्न करायला मी रिक्वेस्ट टाकली होती एकदा, पण त्या रिक्वेस्टनी काही आलं नाही आणि पुन्हा गणपतीच्या गडबडीतनं मला माझ्याकडनं रिक्वेस्ट टाकायची राहून गेली आणि त्याचा तर वेळही निघून गेला आहे. तर आता ही साडी काय एक्सचेंज होणार नाही आहे. तर आता बघूया नवरात्रीमध्ये वगैरे मी ह्याला कदाचित वेअर करेन. आणि याच्यावरती असा डार्क शेडमध्ये ना ब्लाऊज पीस आहे. म्हणजे ह्यातला ब्लाऊज पीस नाही शिवणार, पण कुठला तरी एखादा रेडीमेड ब्लाऊज घेऊन याच्यावरती वेअर करेल असा विचार केला आहे, बघू. तर मला कशी वाटली ही साडी मला नक्की सांगा. म्हणजे तुम्हाला काय वाटतं या साडीबद्दल मला नक्की सांगा. तर अशी होती माझी शॉपिंग, तुम्हाला दाखवली मी. कशी वाटली मला नक्की सांगा. ड्रेसेस म्हणजे 3 ड्रेसेसमध्ये तुम्हाला कोणता ड्रेसेस जास्त आवडला, ड्रेस आवडला तुम्हाला नक्की सांगा.